आपण कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही, आपल्यावर भाषेची सक्ती केली जाते, त्याचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया. तर भाजपने ज्यांना मांडीवर घेतलंय ती खरी शिवसेना नाही, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध. पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच. तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. सर्व माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक. मोदींच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरील आरोपांनंतर दादा भुसेंकडून स्पष्ट. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं नारायण राणेंबद्दल धक्कादायक विधान. नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. केस घेतल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालं, असं वक्तव्य मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. भरत गोगावलेंनी मर्डरबाबत वक्तव्य केलं असेल तर चुकीचं. मर्डर करून अशा उंचीवर जाता येत नाही. प्रवीण दरेकरांची भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. सिंधुदुर्गात केसरकर निलेश राणेंचं राज्य आहे, दिसलं पाहिजे. निलेश राणे दीपक केसरकरांमुळे सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद. उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर सिंधुदुर्गात शिवसेना नंबर 1 पक्ष होण्यासाठी आणखी प्रयत्न करा, सामंतांचं वक्तव्य. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळावं असं सर्वांचं मत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर गोगावलेंनी काळजी करू नये, ते पालकमंत्री होणार असं उदय सामंत म्हणाले. गोगावलेंची इच्छा पूर्ण होईल असंही सामंत म्हणाले. आम्ही काय करतोय त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून आमचं जुळेल असं नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. शिवसेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असेल तर पालकमंत्रीपद भाजपला द्या. रायगडमधील माजी आमदार भाजप नेते पंडित पाटलांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीत वाद. रामदास आठवले आज मनोज जरांगेंची भेट घेणार. राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठकीनंतर अंतरवाली सराटीमध्ये भेटणार असल्याची माहिती. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार, कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचं दिसतंय. आम्ही हिंदी स्वीकारायला तयार, फक्त ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथं मराठी सक्ती करा, अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. मला पंतप्रधान व्हायचंय, मी आणि एलॉन मस्क एकत्र आलो तर जग जिंकू, अभिजित बिचुकलेंचं विधान. माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी आहे, अजित पवारांची तंबी. सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्यायचा इशारा दिला. काही जण म्हणतात अजित पवारांनी कारखाना निवडणुकीत 500 कोटी दिले, आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे. अजित पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. पराभवाला अनेक कारणं असतात, अजित पवारांचं संजय राऊतांना उत्तर. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. बेरजेचं राजकारण आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवलंय, अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर सहकार चळवळ टिकावी ही माझी भूमिका, पण विरोधकांनी माझी बदनामीच केल्याचंही वक्तव्य. लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून दिलं, लाडक्या बहिणींसाठी भावांनी देखील सरकारी सवलती दिल्या. तर भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया. धुळ्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्यांना उमेदवारी देणार. भाजपमध्ये नवीन जुने असा काही भेद नाही. भाजप संघटन मंत्री विजय चौधरींच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या करमाळ्यातील चिकलठाणामध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन. उपक्रमात विविध विभागातील 400 प्रकरणांचा निपटारा. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांच्या हस्ते विविध दाखल्यांचं वाटप. अंधेरीत आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील प्रभू आणि वरुण सरदेसाईंचीही उपस्थिती. डोंबिवलीत राजीनाम्यानंतर विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दादा सांगतील ते धोरण आणि दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी, बॅनरवर उल्लेख. शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगलेंवर दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल. महिलेला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल. मोहन उगलेंवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं पुन्हा एकदा वादात सापडले. सुनील शुक्लांना त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खाच्या नंदनवनात रमणाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहायची गरज नाही. यशवंत किल्लेदार यांची टीका. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल असं वक्तव्य काल सुनील शुक्लांनी केलं होतं. कल्याण एपीएमसी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारावर मारहाणीचा आरोप. कपिल थळेंनी धमकी दिल्याचा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत माळींचा आरोप. तर आम्ही मारहाण केली नसून विरोधकांचा बदनामी करण्याचा डाव असल्याचं कपिल थळेंची प्रतिक्रिया. पंढरपुरात लाखोंची रांग. आमदार बांगरांचं मात्र व्हीआयपी फरमान. माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या. मंदिर समितीला पत्र. वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप. नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार. हा माझा नाही तर माझ्या बार असोसिएशनचा सत्कार आहे. भूषण गवईंची प्रतिक्रिया. सत्कार प्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई भाऊक.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सरकारी वकील बनण्याची ऑफर दिली होती. सरन्यायाधीश भूषण गवईंची प्रतिक्रिया, मग 50% अतिरिक्त सरकारी वकील माझ्या संमतीने करायचे अशी अट घातली. त्यामुळे 7 ते 8 वर्षांचा सराव असलेल्या वकिलांना एजीपी होता आलं, गवईंचं वक्तव्य. गडचिरोलीच्या कवंडे जंगल परिसरात रेकी करणाऱ्या नक्षलवाद्याला अटक. गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफकडून अटक. अटकेत असलेल्या नक्षलवाद्यांचा भुसुरुंग स्फोटात सक्रिय सहभाग होता. जालन्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून वक्फ बचाव परिषदेचं आयोजन. खासदार कल्याण काळे, राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. वक्फ कायदा तत्काळ रद्द करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी. बद्राज सिमेंट लिमिटेडचे जप्त केलेले 952 कोटींची मालमत्ता ईडीकडून परत. कोट्यवधींची मालमत्ता परत करण्याला पीएमएलए कोर्टाकडून ईडीला मान्यता. ईडीनं IL&FL आणि त्या संदर्भात केलेल्या चौकशीत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. बीडच्या तहसीलदारावर शेतकऱ्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदारानं आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या दिशेनं रस्ता दिला. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. कायदेशीर बाबी लक्षात घेऊन रस्ता देऊ, तहसीलदारांची प्रतिक्रिया. शरद पवारांकडून माळेगावात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ऊस पिकाची पाहणी. शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. माळेगावमधील संग्राम तावरेंनी AI तंत्रज्ञान आधारित ऊस शेती केली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील खेरशेतमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन. राज्यस्तरीय स्पर्धेत 181 बैलजोड्यांचा सहभाग. अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हरफ्लो. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. रायगडमधील मुरुड बस आगारात नवीन 5 एसटी बसेस दाखल. नवीन बसेसचं आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते लोकार्पण. जळगावच्या नशिराबादमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षण समितीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. शाळेच्या कपाटांचे टाळे तोडून अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना दाखल्यांचं वाटप. धुळे शहरातील चावरा हायस्कूल परिसरातील रस्त्याचा प्रश्न रखडला. रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि नागरिकांचे हाल. पालिकेच्या आयुक्तांना 2 वेळा निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्यानं पालकांकडून संताप व्यक्त. धुळे शहरातील हिरे भवनात आरोग्य मेळाव्याचं आयोजन. उत्तम आरोग्यासाठी आणि हृदयरोग टाळण्यासाठी वेळेवर जेवण, झोप, व्यायाम महत्त्वाचं. पालकांच्या आरोग्य मेळाव्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ यांचं प्रतिपादन. रायगडमधील रोहा अलिबाग रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. इंदापुरात दत्तात्रय भरणेंकडून वारकऱ्यांना मोफत औषधं आणि रेनकोटचं वाटप. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपक्रम. लातूरच्या मुस्लिम युवकाकडून विठ्ठलाच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण. गणी सय्यद हे भजन आणि कीर्तनालाही जातात. श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून पालखीचं स्वागत करत दिंडी सोहळ्यातही सहभाग. सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरमध्ये प्रबोधन दिंडीचं जंगी स्वागत. दिंडीतून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती. स्थानिक प्रशासनाकडून दिंडीचं उत्स्फूर्तपणे स्वागत. साताऱ्याच्या फलटणमध्ये विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. नामदेव मारकड असं वारकऱ्याचं नाव. अकोल्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हरिभक्तपरायण नारायण महाराज तराळेंचं वृद्धापकाळानं निधन. 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारायण महाराजांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकाराची हत्या. हत्या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं. महिला कीर्तनकाराच्या हत्येनं वैजापूर हादरलं. भाईंदर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. मनीष चौधरी या युवकाचा मृत्यूनंतर मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू, कुटुंबियांचा आरोप. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक. परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या. कारण दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर पोलिसावर शस्त्रानं वार करून 5 ते 6 हल्लेखोर पसार झाले. एका संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक. नांदेडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न. अशोक कांबळेंनी गोदावरी नदीत उडी मारली. 20 वर्षापासून बायको छळ करत असल्याचा चिठ्ठीत आरोप. जीवन रक्षक दलाच्या जवानांनी अशोक कांबळेंचे प्राण वाचवले.